शेतकरी मित्रांनो, रामराम. मी इथं एका शेतकरी मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील सगळेच जे शेतकरी मित्र आहेत, तर ते आपल्या कोणत्या ना कोणत्या पिकाला जो काही शेणखत असतो, तर त्या शेणखताचा आपण तिथं वापर करताना पाहायला मिळतो. परंतु शेतकरी मित्रांनो, याच शेणखताचा कधी-कधी आपल्या पिकाला तिथं दुष्परिणामसुद्धा झालेला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये कधी-कधी जे शेणखत आहे, तर याचा वापर केल्यानंतर आपले जे पीक आहे, तर ते पिवळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. तर ते पिवळं का पडतं आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि आपण एकंदरीत शेणखताची ताकद कशा प्रकारे वाढवू शकतो, या संदर्भात अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी मित्रांनो, होतं काय माहिती का, जर आपलं शेणखत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असेल, म्हणजे पालापाचोळा त्या शेणखतामध्ये तसंच पडलेला असेल, तर अशा शेणखताचा ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करतो, तर ते पालापाचोळा कुजण्यासाठी जे काही आपल्या जमिनीमधले मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, तर ते कुजण्याची प्रक्रिया तिथं चालू करतात. परंतु त्या मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात, तर ते पालापाचोळा कुजवताना आपल्या जमिनीमधलं जे काही नत्रचं प्रमाण असतं किंवा नायट्रोजनचा वापर ते त्यांचे जीवन जगण्यासाठी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपलं जे शेणखत आहे, तर ते प्रॉपर कुजल्यानंतर, म्हणजे शेणखत टाकल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी ते आपल्या पिकाला तिथं फायद्याचं ठरत असतं. परंतु जर आपण सुरुवातीच्याच काळामध्ये शेणखत टाकण्यापूर्वीच शेणखताचं जर खुराक बनवून आपल्या जमिनीला जर टाकलं, तर निश्चितच तिथं जास्तीत जास्त फायद्याचं ठरू शकतं. मित्रांनो, प्रॉपर जो शेणखत आहे, तर तो एकदम आपल्याला जो आपलं गांडूळ खत असतं, तर गांडूळ खतासारखं एकदम मातीसारखं होणं तिथं गरजेचं आहे. प्रॉपर शेणखत तिथं कुजलेलं असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला शेणखताचा खुराक करायचा आहे. मित्रांनो, करायचं काय आहे, मी जी तुम्हाला प्रक्रिया किंवा प्रोसेस सांगणार आहे, तर ती 1 ट्रॉली शेणखतासाठी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला शेणखताचा जो काही ढीग आहे, तर तो झाडाच्या सावलीमध्ये टाकायचा आहे. झाडाच्या सावलीमध्ये ढीग टाकल्यानंतर मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये काही बॅक्टेरिया कल्चरचा तिथं वापर करायचा आहे. बॅक्टेरिया कल्चरचा जर आपण तिथं वापर केला, तर आपलं शेणखत जे आहे, तर ते प्रॉपर कुजलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग नेमकं कोणत्या बॅक्टेरिया कल्चरचा वापर करायचा आहे जेणेकरून आपलं शेणखत कुजल? मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 1 लिटर डिकंपो घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे शेणखत आहे, तर याला कुजवणारे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा, म्हणजेच ट्रायकोगार्ड या नावाने आपलं येत आहे, तर 1 किलो आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला 1 लिटर NPK कन्सो, 2 किलो गूळ घ्यायचा आहे. 200 लिटर पाण्यामध्ये हे तीनही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहेत, तर ते आपल्याला 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये टाकायचे. 24 तास किंवा 48 तासासाठी आपल्याला ही जी काही जीवाणू कल्चरची स्लरी आहे, तर ती तशीच्या तशीच ठेवायची आहे. 24-48 तासानंतर पूर्ण त्या टाकीमध्ये आपल्याला एक फेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला करायचं काय मित्रांनो, जे तुमचं 1 ट्रॉली शेणखत असणार आहे, तर त्या शेणखतावरती टाकून द्यायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर आपलं हे जे शेणखत आहे, जो तुम्ही ढीग लावून तिथं किंवा थप्पी लावून ढीग लावून ठेवणार आहे, तर हे शेणखत आपल्याला 1 महिनाभर आपल्या झाडाच्या सावलीमध्ये ठेवायचं आहे. 2-3 दिवसांनी नॉर्मल थोड्याफार प्रमाणात आपल्याला शेणखतावरती पाणी मारत राहायचं आहे. 1 महिन्यानंतर जर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन जर केलं, तर ते शेणखत आपल्याला प्रॉपर कुजलेलं पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये जे असंख्य प्रमाणात जे काही जीवाणू कल्चर आहे, जिवंत कल्चर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाचं, तर ते आपल्याला तिथं असल्याचं पाहायला मिळेल. आणि हे प्रक्रिया केलेलं शेणखत तुमचं 1 ट्रॉली जरी तुम्ही 1 एकरात टाकली, तर ती 10 ट्रॉली शेणखताची ताकद तिथं निर्माण करू शकते. मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्याही पिकाला ज्यावेळेस तुम्ही शेणखत टाकता, तर त्या शेणखताची ताकद वाढवण्यासाठी अशा प्रकारचं जे काही शेणखताचा खुराक आहे, तर तो आपल्याला तिथं बनवणं गरजेचं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटलाय? व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तोपर्यंत रामराम.